पहिल्यांदा माझे झालेले 81 सत्कारामध्ये पहिला हा सत्कार मला मनाला भावणारा सत्कार आहे. तर मित्रमंडळीतर्फे घेतलेला सत्कार आहे. कुठल्याही त्याच्या पाठीमागं मागणी भावना किंवा काही उद्देश नसताना एक आपला मित्र का उच्च ठिकाणी गेला ह्या भावना मनात ठेवून आमचे मुरलीधर मुळे असतील आणि स्वयंजप मान्य मुनेक पटेल असतील, तो पिलकुसराव आयर असतील, या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. अरे शेवटी आपल्या माणसाने आपल्या पाठीवर हात टाकली तर तो आनंद काही वेगळाच असतो. आणि या ठिकाणी जर सत्कार होत असताना देवापाशी गेल्यावर काही नाही मागितलं तर ते होतात. आणि म्हणून काही जे प्रश्न इथं उपस्थित केले ते प्रश्न सोडवण्यासाठी मी राज्यसभेमध्ये पूर्णपणे प्रयत्न करेल अशा प्रकारचं त्यांना आश्वासित सुद्धा केले. मी अजूनसुद्धा आपल्यामार्फत सांगतो, माझा पहिला प्रारंभ हे म्हणतात ते काय असेल तर तो या जिल्ह्यातील मागास शब्द कसा काढून टाकता येईल आणि या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जो काय करायचा असेल ते करण्याचे माझे प्रयत्न राहतील. त्याचा पहिला प्रयत्न म्हणजे लोकांची जी मागणी होती, मुंबईला जाण्याकरता गाडी नव्हती, ती गाडी आम्ही त्वरित मी सुरू केली, त्याच्यात मला यश मिळालं. आणि त्याचप्रमाणे या राज्यामध्ये गरिबाचा देव म्हणून पंढरपूरला ओळखलं जाते. विठ्ठल हा गरिबाचा देव म्हणला जाते. तिथं लोकांची मागणी झाली होती आणि म्हणून त्या ठिकाणी मी शेगाव ते पंढरपूर गाडी द्यावी अशी विनंती रेल्वे मंत्र्याला केली होती. त्या रेल्वे मंत्र्यांनी माझ्या शब्दाला किंमत देऊन शेगाव तर नाही परंतु अकोला ते पंढरपूर गाडी सुरू केली. जी आमची जी मागणी होती की आमच्या या भागातून गाडी पंढरपूरला जावा ती सुद्धा मिळाली. जे काय प्रश्न या पुढे येतील, आता येणाऱ्या 20 तारखेला पहिलं अधिवेशन माझं राहील, त्या अधिवेशनामध्ये या भागातील पहिले प्रश्न बरेच मांडण्यात येईल. माझा पहिला प्रश्न हा राहील की हिंगोली ते नवीन जो यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग जोडणार आहेत तो हिंगोली ते रेल्वे मार्ग वारंगा फाट्यापर्यंत फक्त 48 किलोमीटर अंतर यावं, ते जोडल्या जावं. कारण हिंगोलीहून डायरेक्ट नांदेडला जाता येईल. आज डायरेक्ट नांदेडला जायचं असेल तर रेल्वेनं बसमतला जाते, बसमतून पुणेहून नांदेडला जावं लागते. ते अंतर फार मोठ्या प्रमाणात आहे. ते कमी करण्याच्या दृष्टीतून पहिल्या प्राधान्यानं ते या जिल्ह्यातील जे दळणवळणाचा मार्ग आहे, कारण शेवटी दळणवळणामुळे सुविधा आणि विकास होत असतो, तर तो प्रश्नसुद्धा मी पहिल्यांदा या अधिवेशनामध्ये जर संधी मिळाली तर उचलणार आहे. जे जे विकासाचे प्रश्न असतील, जिथं जिथं पक्षाने संधी दिली तर ते मी विकास करण्याचा प्रयत्न करेन. एवढंच या ठिकाणी आपल्या मार्फत जनतेला तो